अब्दुल सत्तार यांच्या भेटीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर निशाणा साधलाय। अब्दुल सत्तार हे नेहमीच भेटायला येतात असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलंय। शिंदेंना मराठा समाजाने खूप जीव लावलाय, त्यामुळे त्यांनी समाजाचा तळतळाट घेऊ नये। समाजापुढे तुम्ही कितीही ताकदवार असलात तरी टिकणार नाहीत असं जरांगे म्हणाले। सरकारने डाव टाकला तरच आम्ही मुंबईला जाणार असल्याचंही जरांगे यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान 58 लाख नोंदी सापडल्या असतील तर त्यानुसार प्रमाणपत्रांचं वाटप करावं अशी मागणी त्यांनी केली आहे। पूर्वीसारखे संबंध ठेवायचे असतील तर सरकारने चूक सुधारावी असंही जरांगे पाटील यावेळी म्हणाले। काय नेमकी चर्चा झाली? काय ते हमेशाच येत आहेत, त्यामुळे त्यांना दोष देण्यात काही अर्थ पण नाहीये. त्यांना किंवा सरकारनं पाठवलंय असं पण नाहीये. पण जे साधक बाधक चर्चा असते, मग आता बोलायला बसल्याच्या नंतर आरक्षणावरती चर्चा झाली. त्यांना सरकारने पाठवलं असतं तर त्यांना सविस्तर सगळं सांगितलं असतं. ते आले ते हमेशाच येत आहेत ना, त्यामुळे त्यांना काय याच्यात दोषी धरण्याचा काही अर्थ पण नाही. पण जी खंत होती ती मात्र आम्ही सांगितली त्यांना. ते सरकारनं जाणून बुजून शिंदे साहेबांचं सांगण्यावरून त्या शिरसाटने मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द केले आणि फडणवीसांच्या सांगण्यावरून त्या बावनकुळेनं केले. आणि हे सत्य आहे, हे नाकारण्याचं कारण नाही. उभ्या महाराष्ट्रानं ते बघितलंय, महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांनी बघितलंय की त्यांच्या पोरांवरती अन्याय होतो. आमचं एवढं स्वप्न होतं की शिंदे साहेबाकडून हे व्हायला नको होतं, कारण त्यांना खूप जीव लावलेला आहे समाजानं आणि त्यांच्याकडून ही अपेक्षा पण नाही. त्यांनी ही गोरगरिबांच्या लेकरांचा थळथळाट कधी घ्यायला पण नाही पाहिजे. तुम्हाला एखाद्याचा आशीर्वाद नाही घेता आला तर घेऊ नका, पण गोरगरिबांच्या कष्टाचं चीज झालं पाहिजे. तुम्ही ज्यावेळेस राज्यावरती राज्य करता, फडणवीस आणि शिंदे दोघं पण, तर त्यावेळेस तुमची जबाबदारी असते. एखाद्याची भावना, एखाद्याची वेदना जर गोरगरिबांची असेल तर त्याच्या तोंडावरून पाठवून हात फिरण्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावरती या राज्यातल्या जनतेने दिलेली. तुम्ही ते पाठवून हात फिरायचं सोडून, तुम्ही तोंडावरून हात फिरायचं सोडून, त्याचं दुःख जाणायचं सोडून तुम्ही आयुष्यच उद्ध्वस्त करायला लागलात. हे कुठेतरी जिव्हारी घाव लागलाय आणि ही मात्र आता ते दुरुस्त केल्याशिवाय भरून निघतच नाही. अरे शेवटी समाज आहे आणि समाज जागा आहे आणि समाजानेच तुम्हाला राजगादीवर बसवलेलं आहे. समाजापुढे तुम्ही कितीही ताकदवर असलात तरी नाही टिकत. असे देशात राज्यात खूप उदाहरण आहेत. मला वाटतं हे फडणवीस आणि शिंदेने अन्याय करायला नको होता आणि गोरगरिबांचा तळतळाट घ्यायला नको होता.